नमस्कार मित्र आणि मैत्रिणी. प्रेम म्हणजे नक्की काय असतं? कुणासाठी ती एक कविता असते, तर कुणासाठी कधी न संपणारी गोष्ट. अशाच काही मनाला स्पर्श करणाऱ्या कथा घेऊन मी येत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे गोष्ट प्रेमाची. तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्ही कधी कोणावर मनापासून प्रेम केलंय? किंवा कोणाच्या तरी आठवणी रात्री जागून काढल्यात? प्रत्येकाच्या आयुष्यात एक प्रेमाची गोष्ट असतेच. मग ती कपाटाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेलं मोरपीस असो, किंवा डायरीच्या पानात वाळलेलं एखादं गुलाब. काही गोष्टी काळानुसार फिक्या पडतात, पण त्यांची आठवण मात्र ताजी राहते. आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत, ज्याने आपल्या प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी वेड लावलं होतं. ते म्हणजे पहिलं प्रेम. मित्रांनो, पहिलं प्रेम म्हणजे काय असतं? कदाचित शाळेच्या मधल्या सुट्टीत चोरून पाहिलेला तो चेहरा, किंवा कॉलेजच्या कॉरिडॉर मधून झालेली ती पहिली नजर भेट. तेव्हा आपल्याला प्रेमाची व्याख्या ठाऊक नसते, पण हृदयाची धडधड मात्र स्पष्ट ऐकू येते. जगासाठी ती फक्त एक व्यक्ती असते, पण आपल्यासाठी ते संपूर्ण जग होऊन जातं. त्या वयातलं ते निरागसपण आणि ती ओढ पुन्हा कधीच अनुभवायला मिळत नाही. ह्याच भावनेला शब्दात पकडण्याचा प्रयत्न करताना कुणीतरी छान म्हटलंय, नजरेने नजरेला दिलेली ती पहिली साथ असते. नजरेने नजरेला दिलेली ती पहिली साथ असते. शब्दा वाचून समजलेली ती सुमधुर दाद असते. व्यक्ती आयुष्यात राहो न राहो सोबत, व्यक्ती आयुष्यात राहो न राहो सोबत, पण पहिल्या प्रेमाची कायम मनात वेगळीच आठवण असते. म्हणतात ना, पहिलं प्रेम कधी विसरता येत नाही, आणि खूप कमी लोकांच्या नशिबात असतं की त्यांचं पहिलं प्रेम त्यांचं शेवटचं प्रेम ठरतं. बहुतेकांसाठी पहिलं प्रेम हे फक्त धडा किंवा गोड आठवण बनून राहते. ते प्रेम मिळालं नाही म्हणून दुःख करण्यापेक्षा आपण त्या प्रेमात कसे होतो हे महत्वाचं असतं. आपण किती साधे होतो, किती हळवे होतो, ती स्वतःची ओळख करून देणारं ते पहिलं प्रेम असतं. आज हे सगळं आठवताना मनाच्या कोपऱ्यातून काही ओळी बाहेर येत आहेत. ती सायंकाळ अजूनही आठवते, जेव्हा तुझी माझी भेट झाली होती. ती सायंकाळ अजूनही आठवते, जेव्हा तुझी माझी भेट झाली होती. शब्दा वाचूनच ओठांवर एक छोटीशी लाट आली होती. तुझ्या हसण्यावर तेव्हा कधी माझं जग थांबलं होतं. तुझ्या हसण्यावर तेव्हा कधी माझं जग थांबलं होतं. तुला पाहिल्याशिवाय माझं पानही कधी हललं नव्हतं. आज तू सोबत नाहीस, पण तुझी आठवण मात्र सोबत आहे. आज तू सोबत नाहीस, पण आठवण मात्र सोबत आहे. जुन्या पुस्तकांच्या पानात जपून ठेवलेली ती एक शपथ आहे. कदाचित आपण पुन्हा भेटणार नाही, कदाचित आपण पुन्हा भेटणार नाही, कारण वाटा आता वेगळ्या झाल्या. पण माझ्या मनाच्या मातीवर तुझ्याच पावलांच्या खुणा उरल्या, तुझ्याच पावलांच्या खुणा उरल्या. तर मित्र आणि मैत्रिणींनो, पहिलं प्रेम सफल असो वा नसो, ते आपल्याला जगायला शिकवून जातं. कोणावर तरी जीवापाड प्रेम करण्याची ताकद आहे हे आपल्याला त्याच वेळी समजतं. तुमचंही असं एखादं प्रेम असेल तर आज नक्की त्याला मनातल्या मनात आठवा, आणि ओठांवर एक छोटंसं हसू येऊ द्या. पुन्हा भेटूया अशाच एका मनाला भिडणाऱ्या विषयासह. तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा आणि प्रेम करत राहा.